दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथ कर माझे जुळती. अशी प्रचिती यावी ही एखादी शक्ती असू शकते किंवा व्यक्ती, एखादे स्थळ असू शकते किंवा सरळ साधा माणूस. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर पंडित विद्यासागर यांचे शैक्षणिक, साहित्यिक, संशोधनपर, लोकविज्ञान आणि समाज प्रबोधनाच्या चळवळीतील योगदान पाहिले की वर उल्लेख केलेल्या उक्तीची प्रचिती यायला लागते. बीड आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवरील भांड्याचे अंमळनेर हे त्यांचे जन्मगाव. दररोजच्या जीवनाची भ्रांत पडावी अशा कुटुंबात त्यांचा जन्म झालेला. परंतु शिक्षण घेण्याची जिद्द, प्रचंड कष्ट करण्याची तयारी आणि सतत नवनवीन गोष्टींना भिडण्याचे धाडस यातून त्यांनी कर्तबगार कुलगुरू, यशस्वी लेखक, मूलभूत संशोधन करणारे शास्त्रज्ञ, लोकविज्ञान चळवळीचा विस्तार वाढविणारे कार्यकर्ते अशा सर्वच भूमिकांमधून स्वतःच्या कर्तृत्वाची नाममुद्रा ठळकपणे उमटवली आहे. अंमळनेरमध्ये प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर जिथे भावाची बदली होईल तिथे भ्रमंती करत त्यांना शिक्षण घ्यावे लागले. पुढे पुढे तर केवळ कमवा आणि शिका या योजनेचा आधार घेऊनच स्वतःच्या शिक्षणाची दिशा ठरवावी लागली. कधी अहमदनगर, कधी सातारा जिल्ह्यातील पाटण, कधी पुणे विद्यापीठ तर कधी मुंबई अशी शिक्षणासाठी सतत पायपीट करावी लागली. परंतु ही पायपीट त्यांनी तपश्चर्या करावी अशा आनंदाने केली आणि यातून त्यांची गुणवत्ता तापून सुलाखून निघाली. पाटण महाविद्यालयातील प्रभू देसाई सरांच्या प्रेरणेतून ते भौतिकशास्त्र या विषयाच्या प्रेमात पडले आणि पुढे आयुष्यभर जैव भौतिकशास्त्र आणि वैद्यकीय भौतिकशास्त्र हे त्यांच्या आस्था आणि अभ्यासाचा विषय राहिले. आज घडीला त्यांनी या विषयात केलेले संशोधनाचे कार्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता प्राप्त झालेले आहे. प्रकाश संश्लेषणावर त्यांनी केलेल्या संशोधनाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर सन्मान झालेला आहे. संशोधकाप्रमाणेच विज्ञान साहित्याचे लेखक म्हणूनही त्यांनी मोठा लौकिक संपादन केला आहे. सुपरक्लोन आणि अंतराळी या त्यांच्या 2 कादंबऱ्या अशा पद्धतीच्या विषयावरील न केवळ मराठी तर जागतिक साहित्यातील आगळ्या वेगळ्या कादंबऱ्या ठरलेल्या आहेत. सर सी व्ही रमन, महामानव आइन्स्टाईन या वैज्ञानिकांचे त्यांनी लिहिलेले चरित्र तसेच अन्य शास्त्रज्ञांचे जीवन उलगडून दाखविणारे आम्ही शास्त्रज्ञ असे झालो ही पुस्तके मराठी विज्ञान साहित्याला नवा आयाम मिळवून देणारी ठरली आहेत. त्यांचे ओवी गाऊ विज्ञानाची हे पुस्तक ओवी रचनाबंधाद्वारे क्लिष्ट विज्ञानाची सहज सोपी मांडणी करणारे अद्भुत पुस्तक ठरले आहे. या पुस्तकाचा इंग्रजी भाषेतील अनुवादही त्यांनी स्वतःच केला असून तो देखील वाचकांच्या पसंतीला उतरला आहे. लोकविज्ञानाच्या चळवळीतील कार्यकर्ता म्हणून त्यांनी विज्ञान साहित्याचे हे लेखन केले आहे. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू असताना त्यांनी या तरुण विद्यापीठाला आपल्या कल्पनेतून वेगळा आकार आणि आशय प्राप्त करून देण्याचे महत्त्वाचे कार्य केले. मुळात हे काम अनेक स्तरांवरील आहे, पण त्यातही एक शिक्षक एक कौशल्य हे अभियान आणि दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देणारी श्वास ही योजना या 2 गोष्टींचे परिणाम दूरगामी ठरणारे आहेत. संशोधक, शास्त्रज्ञ, लेखक, लोकविज्ञान चळवळीचे कार्यकर्ते, कुलगुरू ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची वेगवेगळी अंगे आहेतच. यासाठी त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. परंतु या सगळ्यांपेक्षा शिक्षक ही भूमिका त्यांना मध्यवर्ती वाटत आली आहे. तत्कालीन पुणे विद्यापीठात कार्यरत असताना त्यांनी विभाग प्रमुखापासून ते कुलसचिवापर्यंत सर्व पदांवर कार्य केले असले तरीही शिक्षक प्राध्यापक म्हणून विद्यार्थ्यांना भरभरून दिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहणारा आनंद हा त्यांना स्वतःचा सर्वोच्च सन्मान वाटत राहिला आहे. दत्ता हलसगीकर यांच्या शब्दात, ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावीत, ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी गावीत. आपल्याकडे जे आहे ते तितक्याच सहजतेने इतरांना देत राहण्याचा ज्यांचा स्वभाव असतो तिथे सर्वांना दिव्यत्वाची प्रचिती येते. अंमळनेर सारख्या छोट्याशा खेड्यातून येऊन विभाग प्रमुख, संशोधक, शास्त्रज्ञ, कुलसचिव आणि कुलगुरू अशा विविध पदांची प्रतिष्ठा वाढवून
आज पुणे विद्यापीठात एमेरिटस प्रोफेसर असलेले डॉक्टर पंडित विद्यासागर म्हणजे विद्वत्ता आणि विनयशीलता यांचे मूर्त रूप आहेत. म्हणून तर आमच्या विनंतीला मान देऊन या संवादामध्ये ते सहजपणाने सहभागी झाले. याबद्दल त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांच्या मनमोकळ्या संवादाचे आपण मनपूर्वक स्वागत कराल अशी अपेक्षा बाळगतो. नमस्कार. आज संपूर्ण जग करोना संकटाला तोंड देत आहे. अशा या काळामध्ये विद्यार्थ्यांशी बोलण्याची जी संधी मला उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी डॉक्टर विश्वाधार देशमुख, त्याचप्रमाणे प्राचार्य GN शिंदे यांचे आभार मानतो. मानवाचा इतिहास पाहिला तर त्याला सतत संकटांना तोंड द्यावं लागलेलं आहे. परंतु मानवाने त्या संकटाला तोंड देऊन त्याच्यावर मात केली आणि आपला विकास करून घेतला. आज आपण ज्या संकटातून जात आहोत त्याचा एक विपरीत परिणाम सर्वांच्या मनावर होत आहे. विशेषतः विद्यार्थ्यांच्या मनावर त्याचा परिणाम होणं साहजिक आहे. परंतु अशावेळी आपण काही गोष्टींचा जर विचार केला तर संकट हे एक संधी असतं, ही गोष्ट आपल्याला पटेल. उदाहरणच द्यायचे झाले तर मागच्या शतकामध्येही अशी अनेक संकटं येऊन गेली. मला आठवतं की मी ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस अष्टग्रही म्हणून एक संकट आलं होतं. म्हणजे 8 ग्रह एकाच रांगेत आले होते आणि त्यावरून अशी एक समजूत झाली होती की संपूर्ण जगाचा नाश होणार आहे. आणि त्यावेळेसुद्धा अशी दहशत निर्माण झाली होती आणि अनेक लोक निराश झाले होते. खरं तर काहींनी आपला जमीन जुमला किंवा इस्टेट पण विकून संपूर्ण म्हणजे स्वतःला मुक्त करून घेतलं होतं. परंतु त्यांच्या दुर्दैवाने आणि आपल्या सुदैवाने असं काही घडलं नाही आणि नंतर त्यांना पश्चाताप करण्याची वेळ आली. अशीच घटना अगदी मागच्या शतकाच्या शेवटी घडली आणि ती म्हणजे स्वित्झर्लंडमध्ये CERN नावाची एक लॅबोरेटरी आहे. आणि या लॅबोरेटरीमध्ये, या प्रयोगशाळेमध्ये जे अणूमधले सूक्ष्म कण असतात, प्रोटॉन वगैरे, तर त्यांच्यावर प्रयोग केले जातात. तर त्यासाठी त्यांनी एक 27 किलोमीटर व्यास असलेली एक नळी, पोकळ नळी बनवलेली आहे आणि त्याच्यामध्ये या कणांना खूप वेग दिला जातो आणि प्रचंड वेगाने या कणांचे 2 झोत ज्यावेळेस एकमेकांवर आदळतात त्यावेळेस जी परिस्थिती निर्माण होती ती परिस्थिती हे जग निर्माण होताना जो महास्फोट झाला त्या स्फोटाप्रमाणे असते. आणि त्यामध्ये असं दिसून आलं की काही प्रमाणामध्ये त्यामध्ये कृष्णविवर म्हणजे ब्लॅक होल निर्माण होतात. आणि तुम्हाला माहिती आहे की ब्लॅक होलची रचनाच अशी असते किंवा त्याचे गुणधर्म असे असतात की त्या ठिकाणी गुरुत्वाकर्षण एवढं मोठं असतं की कुठलीही वस्तू त्यातनं परत येऊ शकत नाही. आणि हे जे कृष्णविवर निर्माण होत होते किंवा ब्लॅक होल्स निर्माण होत होते ते अतिशय सूक्ष्म होते आणि त्याचा काही परिणाम होण्याची शक्यताही नव्हती. परंतु एका शास्त्रज्ञाच्या डोक्यात काहीतरी कल्पना आली आणि त्यांनी असं प्रतिपादन केलं की ही कृष्णविवर मोठे होऊ शकतात. कारण या विवरांचा असा एक गुणधर्म आहे की ते त्यांच्याजवळ येणारं सर्व जे काही वस्तुमान असेल त्याचं शोषण करतात आणि मोठी होतात. आणि त्याने असं म्हटलं की ही सूक्ष्म कृष्णविवरं मोठी होत जातील आणि ती सगळी पृथ्वीच गिळंकृत करतील. आणि मला आठवतं की त्यावेळेसुद्धा अशाच प्रकारची दहशत निर्माण झाली होती आणि विद्यार्थ्यांच्या मनावर अतिशय प्रतिकूल असा परिणाम झाला होता. त्या काळी मला अनेक फोन आले होते आणि मी सगळ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला की असं काही घडणार नाही आहे, ही एक कल्पना आहे आणि त्याकडे आपण लक्ष नाही दिलं पाहिजे. आणि जगातील अनेक शास्त्रज्ञांनी तसं प्रतिपादन केलं होतं आणि त्याप्रमाणे घडलं की त्या कृष्णविवरांचा काही परिणाम झाला नाही. परंतु त्या काळामध्ये लोकांची जी मानसिक स्थिती झाली होती ती स्थिती मात्र फार भीतीदायक होती, असं म्हणजे तो एक माझा अनुभव आहे. परंतु प्रतिकूल काळामध्ये सुद्धा अनेकांनी जे काम केलेलं आहे ते खूप प्रेरणादायी आहे. हिटलरनी ज्यावेळेस ज्यूंवर अत्याचार सुरू केले दुसऱ्या महायुद्धाच्या अगोदर त्यावेळेस अनेकांना त्यांनी कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये ठेवलं होतं आणि अशा कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये काही विद्यार्थी होते. पहा की ज्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी आपण जिवंत असू किंवा नसू याची शाश्वती नाही
अशा वेळी त्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये काही शिक्षकांनी त्या विद्यार्थ्यांना शिकवलं आणि विशेष म्हणजे ते विद्यार्थी शिकले आणि त्याचा परिणाम असा झाला की काही काळानंतर त्यांची त्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमधून सुटका झाली आणि त्या ठिकाणी शिकलेले विद्यार्थी हे पुढे फार मोठे शास्त्रज्ञ झाले. याचा अर्थ असा आहे की संकट कितीही कठीण असलं तरी आपण धीर सोडता कामा नये आणि पाठीमागे आपला जो अनुभव आहे त्या अनुभवाचा आपण उपयोग करायला शिकलं पाहिजे. आता दुसरी गोष्ट म्हणजे त्यासाठी काय हवं, तर त्यासाठी इतिहासातून आपल्याला धडे घेतले पाहिजेत. परंतु त्याच वेळी अशी काही उदाहरणं आहेत की ती उदाहरणं आपल्याला दुर्दम्य असा आशावाद आपल्याला आपल्यासमोर आणतात. त्याचं एक चांगलं उदाहरण आहे युरी गागारिनचं. युरी गागारिन हा अंतराळात गेलेला पहिला अवकाशयात्री. हा रशियन होता आणि त्यावेळी अवकाशात कुणीही गेलं नसल्यामुळे अवकाशात काय परिस्थिती असेल याची कल्पना नव्हती आणि त्यामुळे शास्त्रज्ञांच्या मनामध्ये सुद्धा एक भीती होती. शिवाय त्यावेळेचं तंत्रज्ञानही तेवढं प्रगत नव्हतं, त्यामुळे ते गेलेलं यान परत येईल याची खात्री नव्हती आणि असं असल्यामुळे अवकाशात जायला तसं कोणी तयार नव्हतं. परंतु युरी गागारिन हा एवढा धीट होता की त्यांनी स्वतःहून सांगितलं की मी अवकाशात जायला तयार आहे आणि ते अवकाशात यान गेलं. ते पृथ्वीभोवती त्यांनी प्रदक्षिणा मारली आणि ते पुन्हा सुखरूप पृथ्वीवर आलं. ते सुखरूप पृथ्वीवर आल्यानंतर युरी गागारिनला एक प्रश्न विचारला गेला आणि त्याला विचारलं की तुझी मनस्थिती काय होती किंवा तुला काय वाटतं आता की एवढा मोठा पराक्रम करून तू आलेला आहे, एवढ्या मोठ्या अनिश्चिततेच्या काळामध्ये तुझी मानसिक स्थिती काय होती, तुला काय अनुभव आला. तर त्यांनी एक सुंदर वाक्य म्हणलं. तो म्हणाला की डेव्हिल इज नॉट सो क्रुएल ॲज इट इज पेंटेड. याचा अर्थ असा होतो की संकट काही तेवढी दुर्दम्य किंवा न सुटणारी नसतात की जितकी आपण त्याची कल्पना करतो. म्हणजे आपण संकटाची एवढी कल्पना करतो की त्यामुळे असं वाटतं की ह्या संकटावर मात करणं अशक्य आहे, परंतु असं असत नाही. आणि मला असं वाटतं की हे एक फार चांगलं उदाहरण आपल्यासमोर आहे. दुसरं एक उदाहरण आपल्या मराठवाड्यातलंच आहे. मी कुलगुरू असताना 2014 साली खूप प्रचंड दुष्काळ पडला होता आणि परिस्थिती खूप बिकट झाली होती. विशेषतः विद्यार्थ्यांची परिस्थिती खूपच बिकट होती. अशा वेळी शिक्षण सुरू ठेवायचं का नाही हा खूप मोठा प्रश्न विद्यार्थ्यांपुढे होता आणि त्यावेळी मला असं वाटलं की आपण जर एक 3-4 महिने जर तटून राहिलो आणि याला तोंड दिलं तर पुढचा काळ हा निश्चितपणे चांगला असेल. आणि त्या दृष्टीने मी तयारी केली आणि अनेक ठिकाणाहून मदत मिळाली. विशेष म्हणजे पहा की आपल्या जवळच्या माणसांनी मदत केली नाही, तर ही मदत मुंबईहून आली. आणि ही एक गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे की संकटामध्ये मदत करणारे असतात आणि आपण जर आपला धीर खचू दिला नाही आणि आपण जर आपलं काम व्यवस्थित केलं तर आपल्याला पुढे त्याचा लाभ होतो. अनेक जण मला विचारायचे की तुम्ही एवढे ऑप्टिमिस्टिक कसे काय आहात, तुम्हाला का वाटतं की पुढच्या वर्षी पाऊस पडेल. तर मी म्हणतो की पाऊस हा पडणारच आहे. म्हणजे असं अनेक वेळा झालेलं आहे, अनेक आवर्षणं आलेली आहेत, पण त्यानंतर पाऊस हा पडलेलाच आहे आणि आताही निश्चित पाऊस पडेल. आणि तसंच झालं. 2015 साली अतिशय सुंदर असा पाऊस पडला. परंतु विद्यार्थ्यांनी आपला धीर खचू न दिल्यामुळे त्यांचं शिक्षण पुढे चालू राहिलं. आणि मला असं वाटतं की हा एक चांगला धडा आहे आणि तो आपण शिकला पाहिजे. संकटाला सामोरं जावंच लागतं, संकटाला भिवून चालत नाही. कारण जर संकटाला आपण भिलो तर आपली प्रगती होणं अशक्य आहे. कारण प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये आता आपल्या सर्वांच्या पुढे हे संकट आलेलं आहे, परंतु आपण जर आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचा विचार केला तर प्रत्येकजण हा कुठल्या ना कुठल्या तरी संकटामधनं पुढे गेलेला असतो. त्याला अडचणी आलेल्या असतात. मग ती आर्थिक अडचण असेल, शारीरिक अडचण असेल, व्याधी असेल, काही असेल, परंतु तो प्रत्येकजण त्याच्यावर मात करून पुढे गेलेला आहे आणि त्याचा अनुभव आपण घेतलाच पाहिजे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये तुम्हाला माहिती आहे की ज्यू जे शास्त्रज्ञ होते तर हिटलरने त्यांचा छळ सुरू केला आणि मग त्यांना काही पर्याय उरला नाही, परंतु त्यांनी निर्धार केला होता की आपण या संकटाला तोंड द्यायचं
आणि आईन्स्टाईनसारखा शास्त्रज्ञ असतील किंवा मॅक्स बॉर्न. हा मॅक्स बॉर्न शास्त्रज्ञ त्या काळामध्ये भारतात येऊन राहिले होते. म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये आपले सर CV रामन डायरेक्टर होते. अर्थातच त्यांना नोबेल प्राईज होतं. तर मॅक्स बॉर्न त्यांच्याकडे येऊन काम करत होते. म्हणजे विचार करा की जर्मनीमधल्या अतिशय प्रगत देशामध्ये असलेला शास्त्रज्ञ कठीण काळामध्ये भारतात येऊन संशोधन करत होतं. आणि तुम्हाला माहिती आहे की ह्या मॅक्स बॉर्नला पुढे नोबेल प्राईज मिळालं. म्हणजे संकटाशी सामना करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं, कारण काळ हा निघून जातो. आता जरी वाईट काळ असला तरी पुढे हा चांगला काळ येण्याची निश्चितपणे शक्यता असते. आईन्स्टाईनच्या बाबतीत तेच झालं. आईन्स्टाईनला जर्मनीचा खूप अभिमान होता आणि त्याला असं वाटत होतं की जर्मन लोक जीवावर अत्याचार करणार नाहीत, ते हिटलरला मदत करणार नाहीत. पण तसं घडलं नाही. जर्मन लोकांनीसुद्धा हिटलरला प्रोत्साहन दिलं किंवा मदत केली आणि त्याचा परिणाम असा झाला की जीवावर अतिशय म्हणजे खूप अत्याचार झाले आणि आईन्स्टाईनसारख्या शास्त्रज्ञाला जर्मनी सोडून अमेरिकेत जावं लागलं. अनेक वेळा त्याला बेल्जियमसारख्या देशामध्ये लपून राहावं लागलं. परंतु आईन्स्टाईनची कीर्तीच एवढी मोठी होती की तो कुठेच लपून राहू शकत नव्हता. तो ज्या ज्या शहरामध्ये जाऊन राहायचा तिथे लोक त्याला ओळखायचे आणि त्याच्यामुळे नाईलाजाने त्याला अमेरिकेत जावं लागलं. आणि अमेरिकेत गेल्यानंतर काय घडलं पहा की त्यांनी या जीवशास्त्रज्ञांनी मिळून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला असं सांगितलं की जर हिटलरनी अणुबॉम्ब बनवला तर जग हे बेचिराख होईल आणि त्यामुळे आपण अणुबॉम्ब बनवला पाहिजे. आणि त्यातून मॅनहॅटन प्रोजेक्ट पुढे आलं. त्यातनं अणुबॉम्ब बनले आणि तुम्हाला माहिती आहे की त्याचा वापर शेवटी नागासाकी आणि हिरोशिमावर झाला. हे का घडलं? हे 2 कारणांमुळे घडलं. एक तर संकट निर्माण झालं होतं. त्या संकटाला तोंड देण्यासाठी शास्त्रज्ञांनी जो मार्ग पत्करला त्याच्यातून ह्या गोष्टी घडल्या. म्हणजे काही गोष्टी अनिष्ट पण घडू शकतात याचा आपण विचार केला पाहिजे आणि असं घडू नये याची खबरदारी आपण घेतली पाहिजे. आपण मार्ग बदलण्याची ताकद आपल्याला ठेवली पाहिजे. जर एखादा मार्ग बंद झाला तर त्याला पर्यायी मार्ग आपण शोधलाच पाहिजे आणि ही शोधण्याची ताकद आपल्यात असते. ही मादाम मेरी क्युरीने आपल्याला दाखवून दिलं. मादाम मेरी क्युरींनी ज्या काळामध्ये संशोधन केलं त्या काळामध्ये स्त्रियांना संशोधन करण्याची परवानगी नव्हती. म्हणजे त्या एका छोट्या देशामधून ज्यावेळेस फ्रान्समध्ये आल्या त्यावेळेस त्यांना संशोधन करू नका असं सांगितलं होतं किंवा संशोधन करण्यासाठी त्यांना खूप धडपड करावी लागली. अतिशय कठीण अशी कामं करावी लागली. अनेक वेळा अवहेलना सहन करावी लागली. परंतु ह्या सर्वातून त्यांनी मार्ग काढला. तुम्हाला कल्पनाही येणार नाही किंवा आपण कल्पनाही करू शकत नाही की संशोधन करत असताना त्यांना जी शिष्यवृत्ती मिळत होती ती एवढी तुटपुंजी होती की त्यांना 2 वेळचं जेवण मिळणं अशक्य होतं. परंतु त्यांनी धीर सोडला नाही आणि तुम्हाला माहिती आहे की त्यांनी इतिहास रचला. म्हणजे एका स्त्रीने 2 नोबेल प्राईज मिळवणं ही साधी गोष्ट नाही. मादाम मेरी क्युरींना 2 वेळा नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे आणि असं असूनही शेवटपर्यंत काम करत राहिले. म्हणजे त्यांनी कधी म्हणजे नोबेल प्राईज मिळालं म्हणून काम थांबवलं का? नाही. आणि ही प्रेरणा कुठून मिळाली त्यांना की समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. समाजाचा आपण देण लागतो. आपण संकटातून पुढे गेलो याचा अर्थ पुढे जाऊन ऐशाराम करावा असा अजिबात नाही. आणि हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. कारण कित्येक वेळा आपण खूप आळवे होतो किंवा आपण स्वतःचं समर्थन करायला लागतो किंवा पुढे आपण सांगत राहू की आम्ही करोनासारख्या महान संकटाला तोंड दिलेलं आहे, आम्ही आता कशाला काम करायचं. तर असं होऊन चालत नाही. कारण जीवन जगताना आपल्याला काम करणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारची हायगाई आपण करता कामा नये हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता संकटाला सामना करण्यासाठी 2 गोष्टी असतात. त्याला आपण ज्यावेळेस आपण प्राण्यांचा अभ्यास केला गेला त्यावेळेस असं दिसून आलं की ज्यावेळेस प्राण्यांवर संकट येतं त्यावेळेस ते दोन गोष्टी करतात. एक तर फाईट किंवा फ्लाईट. फाईट म्हणजे मुकाबला करणं आणि फ्लाईट म्हणजे पळून जाणं. आता मुकाबला करायचा का पळून जायचं? आता ही गोष्टसुद्धा तारतम्याने ठरवावी लागते. म्हणजे कुठली एक गोष्ट आततायीपणे करून चालत नाही. ज्यावेळेस तुम्हाला मुकाबला करणं शक्य आहे त्यावेळेस मुकाबला करायचा. ज्यावेळेस मुकाबला करणं शक्य नाही
त्यावेळेस तिथनं निघून जाणं हे सोयीस्कर असतं. आता करोनासारख्या विषाणूला आपण ज्यावेळेस तोंड देतो आहे त्यावेळेस त्याचे गुणधर्म आपल्याला माहीत नाही, त्याचं लागण कशी होते हे आपल्याला माहीत नाही, आणि त्याच्यावर औषध नाही, लस नाही. अशा वेळी त्याच्यापासून दूर राहणं हे शहाणपणाचं आहे. जर आपण आतताईपणा करून त्याच्याशी लढा द्यायला गेलो तर एखादा जीव गमावून बसण्याची शक्यता आहे. आणि नुसतं स्वतःचा नाही तर तुमच्या शेजारी जे लोक आहेत, तुमचे जे आप्तजन आहेत, तुमचे जे मित्र आहेत, त्यांचाही जीव आपण धोक्यात आणू शकतो. आणि त्यामुळे मानवाला जी बुद्धी दिलेली आहे त्याचा आपण उपयोग करायला पाहिजे. पण कधीकधी मानव हा बुद्धीचा उपयोग करत नाही, हे पण दिसून आलं आहे. त्याचं उदाहरण म्हणजे ज्यावेळेस श्रीलंकेमध्ये सुनामी आली होती, तुम्हाला माहिती आहे की श्रीलंकेमध्ये काही वर्षापूर्वी सुनामी आली आणि त्याच्यामुळे प्रचंड लाटा निर्माण झाल्या. आणि त्या लाटांमुळे समुद्रकिनाऱ्याच्या जवळ आसपास जी लोक होते किंवा प्राणी होते तर त्या प्राण्यांचं म्हणजे प्राणी त्याच्यामध्ये गमवावे लागले प्राण्यांना. पण गंमत पहा की याच्यामध्ये जास्त मानवाची जीवितहानी झाली, प्राण्यांची नाही. म्हणजे एक घटना अशी घडली की काही डॉक्टरांचा एक ग्रुप तिथे निरीक्षण करण्यासाठी गेला होता आणि तो किनाऱ्यावर होता. किनाऱ्यावर ज्यावेळेस ओहोटी आली त्यावेळेस ती नेहमीची ओहोटी नव्हती, ती सुनामीमुळे निर्माण झालेली ओहोटी होती. हे प्राण्यांच्या लक्षात आलं आणि हत्तीसारखे प्राणी हे दूर निघून गेले. मानवाच्या हे लक्षात आलं नाही, कारण मानव हा कधीकधी आपल्या बुद्धीचा जास्त अभिमान बाळगतो आणि असं कधी घडणं शक्य नाही, असं कशाला होईल असा विचार करून ते तिथेच थांबले आणि त्यांना आपला जीव गमवावा लागला. आणि म्हणून ज्यावेळेस संकट येतात त्यावेळेस आपण तारतम्याने वागणं अतिशय आवश्यक आहे. आणि सध्याच्या काळामध्ये आपल्याला ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना आपण पाळल्या पाहिजेत. आणि त्या जर पाळल्या तर त्या आपल्या हिताच्या आहेत आणि समाजाच्या पण हिताच्या आहेत. मग याचा उपयोग कसा करायचा, म्हणजे ज्यावेळेस आपल्याला कुठलंही काम नाही आहे, आपण बाहेर पडू शकत नाही घराबाहेर, तर ह्या वेळेचा आपण उपयोग केला पाहिजे. असं अनेक जण म्हणतात की तुमच्या क्षमता वाढवण्यासाठी या वेळेचा उपयोग केला पाहिजे. मग कुठल्या क्षमता वाढवता येतील? अनेक क्षमता आपल्याला वाढवता येतात. आपण चांगलं वाचन करू शकतो, आपण चांगलं लेखन करू शकतो, आपण चांगली व्याख्यानं ऐकू शकतो, आपण चांगली नाटकं ऑनलाईन बघू शकतो, किंवा एखादं कौशल्य आपण आत्मसात करू शकतो. आणि हीच वेळ आहे, म्हणजे ही एक संधी आहे. आणि जर तुम्ही असं कराल तर हे संकट नाहीसं झाल्यानंतर ते होणारच आहे, त्यानंतर तुम्हाला या क्षमता उपयोगात आणता येतील आणि ते एक तुमची खूप मोठी उपलब्धी असेल. आणि आपण संकटाचा योग्य उपयोग केला हेही त्यातनं सिद्ध होईल. आणि मला असं वाटतं की हा एक खूप मोठा धडा आहे आणि तो आपण सर्वांनी घेतला पाहिजे. आणि याच्यामध्ये लहान मोठ्याचा संबंध नाही, म्हणजे माझं आता वय 60च्या पुढे झालं म्हणून मी शिकणार नाही असं काही त्यामध्ये नसतं. कारण शिकण्याला काही मर्यादा नसतात, शिकण्याला काही वय नसतं. शिकण्यासाठी फक्त जिद्द, कुतूहल तुमच्या मनामध्ये पाहिजे, कष्ट घेण्याची तयारी पाहिजे आणि त्याचा आनंद लुटण्याची तुमची तयारी पाहिजे. या गोष्टी असतील तर तुम्ही कुठल्याही वयामध्ये कुठली गोष्ट शिकू शकता. आता पहा की आपण ऑनलाईन शिक्षणाचा खूप वर्ष विचार करत होतो आणि त्याच्यावर अनेक व्याख्यानं आपण ऐकलेली असतील, अनेक तज्ज्ञांची भाषणं ऐकली असतील, त्यात उलटसुलट गोष्टी पण आपण ऐकलेल्या असतील, पण त्याकडे काही फारसं लोकांनी लक्ष दिलं नव्हतं. करोनाचं ज्यावेळेस संकट आलं आणि ज्यावेळेस सर्व हालचाली बंद झाल्या त्यावेळेस आता ऑनलाईन शिक्षणाला एकदम महत्त्व प्राप्त झाले आहे. आता ऑनलाईन शिक्षणाचे फायदे आहेत तसे तोटे पण आहेत, परंतु आपण फायदे लक्षात घेऊन त्याचा जास्तीत जास्त उपयोग करायला पाहिजे. आता मी तुम्हाला जे व्याख्यान देतो आहे हा त्याचाच एक भाग आहे की एरवी मी असं व्याख्यान याच्यावर दिलं नसतं किंवा व्हिडिओद्वारे व्याख्यान देण्याची माझ्यावर पाळी पण आली नसती. परंतु आज परिस्थिती अशी आहे की आपण एकमेकांना भेटू शकत नाही, तरीसुद्धा आपल्याला एकमेकांशी संवाद साधायचा आहे आणि हे संवाद साधण्याचं हे एकमेव साधन आहे.
त्याचा आपण योग्य प्रकारे उपयोग केला पाहिजे. याचा उपयोग शिक्षणासाठी सुद्धा होऊ शकतो, चांगल्या प्रकारे होऊ शकतो, परंतु त्याच्यामध्ये काही पथ्य पाळणं आवश्यक आहे. आणि ती पथ्य जर आपण पाळली तर मला असं वाटतं की आपल्याला करोना हे एक संकट न राहता एक संधी निर्माण होणार आहे. कारण आता असं म्हटलं जातं की नवीन ज्याला निकष म्हणतो, न्यू नॉर्मल्स तयार होत आहेत. म्हणजे आतापर्यंत शिक्षणाविषयी आपण ज्या प्रकारे विचार करत होतो त्यापेक्षा वेगळ्या प्रकारे आपला विचार करावा लागेल. आणि तो वेगळा विचार असा आहे की ऑनलाईनद्वारे आपण माहितीचं आदानप्रदान करू शकतो. विद्यार्थ्यांना हवी तेवढी हवी त्यावेळी माहिती उपलब्ध करून देऊ शकतो. आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्या माहितीचा उपयोग करून स्वतः शिकण्याची जर वृत्ती ठेवली तर महाविद्यालयामध्ये त्यांना जास्तीत जास्त वेळ हा कार्यानुभवासाठी देता येईल किंवा कौशल्य विकासासाठी देता येईल. हा त्यातला फायदा आहे. शिक्षकांच्या दृष्टिकोनातून असं आहे की शिक्षक आतापर्यंत ज्या प्रकारे शिकवत होते त्या प्रकारे शिकवून आता चालणार नाही, तर आपल्याला शिकवण्याची पद्धत बदलली पाहिजे. शिक्षणामध्ये आपल्याला कौशल्य विकासाचा अंतर्भाव करणं आवश्यक आहे. आणि मी जसं योजना राबवली होती की 1 टीचर 1 स्किल, एक शिक्षक एक कौशल्य. प्रत्येक शिक्षकाकडे किमान एक कौशल्य असणं आता आवश्यक ठरणार आहे, कारण विद्यार्थी त्यासाठीच शिक्षकांकडे येणार आहे. हा एक भाग झाला. दुसरं म्हणजे विषय शिकवताना पूर्वीच्या पद्धतीने आपल्याला विषय शिकवता येणार नाही, कारण केवळ माहिती देऊन विषय शिकवला जात नाही. विद्यार्थ्यांकडे माहिती असेल, तुम्ही त्या विषयाला खोलवर जाऊन त्यांचं जर समज आहे किंवा त्यांचं जी अंडरस्टँडिंग आहे ते जर तुम्ही वाढवलं तर शिक्षकांची किंमत राहणार आहे. त्यामुळे शिक्षकांना व्यासंग वाढवावा लागेल. आणि तो व्यासंग जर वाढवला तरच यापुढे शिक्षकांची दडगत राहणार आहे. अनेक ठिकाणी असे बोललं जातं की यापुढे शिक्षकांचं अस्तित्वच राहणार नाही, तर तसं काही नाही. शिक्षक हा रामायण महाभारतापासून आहे, मागे होता, पुढेही राहील. फक्त शिक्षकाने काय करावं याच्यामध्ये मात्र निश्चितपणे बदल होईल. आणि तो बदल चांगला आहे आणि तो आपण स्वीकारला पाहिजे. कारण शिक्षकांना दुसरी एक जबाबदारी, ऑनलाईन शिक्षण हे शिक्षकांनाही कधी कधी खूप सोपं वाटतं, पण ते तेवढं सोपं आहे का? नाही. कारण ज्यावेळेस मी एखादी गोष्ट ऑनलाईन करतो त्यावेळेस माझ्याकडे कोण पाहत आहे याच्यावर माझा काहीही नियंत्रण नसतं. म्हणजे वर्गामध्ये फक्त विद्यार्थी आपल्याकडे बघत असतात, ऑनलाईनमध्ये पालक किंवा इतर लोकही तुमचं शिकवणं बघणार आहेत. आणि हे होत असताना तुम्हाला खूप मोठी काळजी घेणं आवश्यक आहे. आता तसे प्रश्न निर्माण झाले दिल्लीला की पालकांनी शिक्षकांवर टीका केलेली आहे की शिक्षकांचं प्रोनाऊन्सिएशन, उच्चार बरोबर नाही, शिक्षक चुका करतात, शिक्षक स्पेलिंग मिस्टेक करतात. म्हणजे सगळ्या बाजूने तुमच्याकडे लक्ष जाणार आहे आणि त्या प्रकारे आपण आपलं व्यक्तिमत्व विकसित करणं हे आवश्यक ठरणार. त्याला वेळ लागेल, काही हरकत नाही, कारण आपण हे प्रथमच करत आहोत, त्यामुळे काही चुका होणं साहजिक आहे. असं असलं तरीसुद्धा आपल्याला त्यात सुधारणा करत राहावं लागेल. आणि हे एक मोठं आव्हान आपल्याला पेलायचं. आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून त्यांनी पार्टिसिपेटिव्ह लर्निंग केलं पाहिजे. म्हणजे शिक्षणामध्ये त्यांचा सहभाग वाढला पाहिजे. शिक्षणामध्ये सहभाग नाही वाढला तर त्यांचं शिक्षण पूर्ण होणार नाही. शिकवणं ही शिक्षकांची जबाबदारी नाही, तर तुम्हाला शिकण्याला मदत करणं ही शिक्षकांची जबाबदारी आहे. आणि हे विद्यार्थ्यांनी ध्यानात घ्यावं लागेल, कारण यापुढे तुम्ही न शिकण्याची जबाबदारी ही शिक्षकांवर टाकता येणार नाही. ती तुमची स्वतःची जबाबदारी असेल. आणि नवीन शैक्षणिक धोरणामध्ये अशा अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील आणि त्याचा आपल्याला स्वीकार करावा लागेल. आणि ह्या गोष्टींचं चिंतन करण्याची वेळ हीच वेळ आहे. म्हणजे आता आपल्याला वेळ आहे, आपण त्यासाठी वेळ देऊ शकतो. तर प्रत्येकाने ह्या गोष्टी समजून घ्याव्यात, धीर धरावा, कुठल्याही गोष्टीने घाबरून जाऊ नये. आणि आपण स्वतःची बुद्धी वापरून आपल्याला ह्या संकटातून आणि इतरांना या संकटातून बाहेर येण्याची कशी मदत करता येईल याचा पुरेपूर आपण
विचार करून फायदा घेतला पाहिजे. तर मला खात्री आहे की हे काही दिवसातच हे संकट आता आपणाकडून जाईल आणि आपण पुन्हा एकदा नव्या जोमाने नव्या जोशाने या जीवनाला सामोरं जाणार आहोत आणि त्यावेळेस हा एक मोठा अनुभव आपल्या काठीशी असेल. तर अशा या वेळी अशा प्रकारचे उपक्रम चालवणं ही खूप एक चांगली आनंददायी गोष्ट आहे, उपयुक्त अशी गोष्ट आहे आणि याबद्दल यशवंत महाविद्यालय आणि त्यांच्याशी संलग्न सर्व की ज्यांनी हा उपक्रम चालवला त्यांचं अभिनंदन आणि मला या ठिकाणी आपण सहभागी करून घेतलं याबद्दल आभार. धन्यवाद.